नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण शेतकऱ्यांच्या सर्वात जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तो म्हणजे माय सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि अतिरिक्त पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालंय आणि या नुकसान भरपाईपोटी शासनाने आदेश काढले आणि ती जी नुकसान भरपाई आहे अद्यापपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेली नाही। कारण त्यासाठी शेतकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केलेत, शासन प्रशासन दरबारी निवेदने दिलेत, अनेक संघटनांनी यांनी मोर्चे काढलेत, आंदोलन दिलेत, रस्ता रोको आंदोलन सुद्धा त्यामध्ये झालंय। परंतु आजपर्यंत सर्वसाम जे सगळे शेतकरी आहेत त्यांना अतिवृष्टीचं हे जे अनुदान आहे ते अद्यापपर्यंतही मिळालेलं नाही आणि शेतकरी वर्ग जो आहे तो फार परेशान आहे। कारण तो या त्या बँकेमध्ये जातोय, कागदपत्र दिल्यानंतर त्याची चौकशी करतोय, परंतु त्याला क्लिअर अशी माहिती जी आहे ती मिळत नाहीये। तर ती माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की काय केल्यानंतर आपल्याला अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते मिळेल म्हणून। त्याच्या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो मी शेतकरी बांधवांच्या माहितीस्तव पाठवत आहे। या पद्धतीने आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान जर पाहिजे असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपण जर बघितलं तर या अतिवृष्टी अनुदानासाठी या याद्याच्या आणि कागदपत्राचा जो कथ्याकूट चालू आहे यामध्ये बहुतांश शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत आणि या वंचित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे याची माहिती आपण बघणार आहोत। प्रथमतः आपण कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून आपला व्हीके नंबर आपण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे आणि तो व्हीके नंबर आपण ज्यावेळेस प्राप्त करून घेऊ तो व्हीके नंबर घेऊन आपण ई-केवायसी जी आहे ती करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी केल्यानंतर आपलं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते अनुदान आपल्या खात्यावर ते वर्ग होईल। तर त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आपण इकडे तिकडे चक्रा मारून परेशान होण्यापेक्षा आपण आपला व्हीके नंबर जो आहे तो मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा। मग तो तलाठ्याकडून मिळत असेल तर तलाठ्याकडून, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडून आपण तो व्हीके नंबर प्राप्त करून घेतला पाहिजे। शक्यतो तलाठ्याची नाळ ग्रामीण भागामध्ये जोडलेली असते आणि आपण कागदपत्र सुद्धा तलाठ्याकडेच देतो, म्हणून तलाठी असतील, तलाठ्याच्या हाताखालची बांधव असतील तर त्यांच्याकडे आपण फक्त आपला व्हीके नंबर जो आहे तो व्हीके नंबर आपण तो प्राप्त करून घेतला पाहिजे। घनसावंगी तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर ती फार बिकट आहे आणि जवळपास 12,526 शेतकरी जे आहेत ते या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत, अशी माहिती नुकतीच महसूल विभागाकडून मिळाली। म्हणून हे जे शेतकरी वंचित आहेत या शेतकऱ्यांनी सुद्धा कुठं जाऊन परेशान होण्यापेक्षा आपला व्हीके नंबर जो आहे तो आपण मिळवावा आणि तो मिळवून त्याची ई-केवायसी आपण नक्कीच करून घेतली पाहिजे आणि तरच आपल्याला आपलं अतिवृष्टीचं अनुदान जे आहे ते मिळेल। दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की आपल्याला आपली जी अकाउंट खातं आहे, आपलं बचत खातं, तर या कुठल्या बचत खात्यावर आपल्याला ती रक्कम जमा झाली यासाठी शेतकरी वर्ग फार मोठा परेशान होत आहे। कारण एका बँकेमध्ये आपलं खातं नाहीये, बहुतांश बँकामध्ये आपले खाते असतात आणि या खात्यामध्ये आपल्याला जाऊन तासन तास तिथं ताटकळत बसावं लागतंय आणि माझ्या खात्यामध्ये या अनुदानाचे पैसे आलेत का यासाठी शेतकऱ्यांना फार त्रासदायक या गोष्टी होत आहेत आणि शेतकऱ्यांना यासाठी वेळही खर्च होतोय, पैसाही खर्च होतोय आणि परेशानी होते। तर यासाठी महसूल विभागाकडून काल घनसावंगीच्या तहसीलदार जे आहेत योगिता खटावकर यांनी यासाठी शेतकरी बांधवांसाठी एक लिंक दिली की कारण आपल्याला कुठेही जाऊन परेशान होण्याची गरज नाहीये। आपल्या अतिवृष्टी अनुदानाची जी काही रक्कम आहे तर ती या वेबसाईटवर जाऊन आपण तपासू शकतो आणि आपल्या कुठल्या खात्यावर या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे गेलेत, जमा झालेत याची माहिती आपल्याला घर बसल्या मिळेल। तर ती कशी मिळेल तेही आपण बघूया। ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट आपल्या घरी मोबाईल असतातच आणि आपण मुलाला म्हणू शकतो, मुलीला म्हणू शकतो किंवा घरामध्ये कुटुंबातील इतर कोणी सदस्य असेल त्यांच्याकडून आपण तो मोबाईल घ्यायचा आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण ती वेबसाईट आहे, मी ती वेबसाईट इथं शेअर करत आहे कारण त्याच्यामधले स्पेलिंग सुद्धा चुकता कामा नये। ही खालील जी वेबसाईट मी देत आहे ती वेबसाईट काल योगिता खटावकर जे आहेत तहसीलदार यांनी मला दिली आहे आणि शेतकऱ्यांना कुठं जाण्याची गरज नाही। आपण त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम कुठल्या बँक खात्याला जमा झाली
त्याचं डिटेल आपल्याला त्या वेबसाईटच्या माध्यमातून बघता येईल. आपल्याला इतर सगळ्या बँकामध्ये आपल्याला जात बसायची आणि वेळ घालण्याची गरज नाही. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, ज्या ज्या शेतकरी बांधव ह्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत त्यांनी प्रथम आपला VK नंबर जो आहे तो VK नंबर प्राप्त केला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या VK नंबर वरून आपण eKYC केली पाहिजे आणि ती eKYC केल्यानंतर काही दिवसामध्ये त्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल आणि ही रक्कम आपल्याला आपल्या बचत खात्यामध्ये कुठल्या जमा झाली हे जर तपासायचं असेल तर ही खाली इथं वेबसाईट देतोय. या वेबसाईट मधले स्पेलिंग न चुकता आपण ते चेक करायचे की आपल्या कुठल्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम ही जी आहे ती जमा झाली. यासाठी शेतकऱ्यांनी परेशान होण्याची गरज नाही. म्हणून मला असं वाटलं की या संदर्भातला हा व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना क्लिअरली कळालं पाहिजे की आपली कुठं अडचण आहे, आपण नेमकं काय केलं पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ वास्तव न्यूजच्या माध्यमातून मी समोर येऊन देत आहे. तरी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, ज्या ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान 2022 मिळालेलं नाहीये त्यांनी प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपला VK नंबर प्राप्त करावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्या VK नंबर वरून आपली eKYC पूर्ण करावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही मी खाली वेबसाईट दाखवत आहे, या वेबसाईटवर जाऊन आपण तपासू शकतो आपल्या कुठल्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम ही जी आहे ती जमा झाली. चला तर शेतकरी बांधवांनो, वास्तव न्यूजच्या माध्यमातून आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. आपल्याला असेच वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळी माहिती जर प्राप्त करायची असेल तर नक्कीच आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.